औरंगाबादेत अजिंठा एलोरा महोत्सवात संगीतकार गायक अजय अतुल यांचं सादरीकरण सुरू असताना अचानक साऊंड ट्रॅक बंद पडला आणि असा गोंधळ झाला. साऊंड ट्रॅक बंद पडल्यानं केवळ साऊंड ट्रॅक सुरू नसून अजय अतुल केवळ ओठ हलवत असल्याचा आरोप होतोय. कार्यक्रमात असा घोळ झाल्यानंतर मात्र कुठेही पुन्हा ट्रॅकवर गाणं वाजवण्यात आलं नाही. या सगळ्या गोंधळावर प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केलेली कोटी सर्व काही सांगायला आणि प्रशासनाचे वाभाडे काढण्यास पुरेशी होती. आपल्याला पॉवर कटचं काही टेन्शन आहे का माहिती आहे आपल्याला सगळं. लोड शेडिंगचा ताण आपल्याशिवाय दुसरं कोणाला माहित आहे? हे चालायचं दादा, ह्यांना माहित नाही. बिचारे मोठे हॉलिवूडहून डायरेक्ट इथं आले. पॉवर कट म्हणला की संपला विषय. तेवढ्यात मला काय वाटतंय, आयोजकांपैकी कुणी असेल तर सत्कार समारंभ उरकून घेऊ आपला, आहे ना. या संदर्भात मुख्य आयोजक असलेल्या विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना विचारलं असता त्यांनी अशी सारवासारव केली. संयम, सहनशीलता याचं अप्रतिम असं या ठिकाणी दाखवून दिली त्यांची सहनशीलता. आणि या अर्धा तासाच्या मधल्या कार्यक्रम खंडित झालेल्या कालावधीमध्ये अत्यंत शांतपणे ही सगळी मंडळी स्वतःच्या जागेवर बसून राहिली. खरं तर पर्यटनाच्या प्रचारासाठी अजिंठा एलोरा महोत्सवाचं आयोजन करण्याचं ठरलं. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र ढिसाळ नियोजनामुळे सर्वच पातळीवर अजिंठा एलोरा महोत्सव फसला. नुसतं नाव आंतरराष्ट्रीय महोत्सव, पण नियोजन एखाद्या खेड्यात कार्यक्रम असावा असं. आणि महागडी तिकीटं काढून सर्वसामान्यांच्या पदरात काय पडलं तर फसवणूक आणि निराशा. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. आपल्याबरोबर आता संगीतकार अतुल गोगावले आहेत. आपण त्यांची बाजू नेमकी जाणून घेऊयात. अतुलजी, काय नेमकं घडलं होतं या कॉन्सर्टमध्ये? नाही, मला आश्चर्य वाटतंय म्हणजे सगळ्या ओव्हरऑल मीडियाचं की त्यांनी आमची बाजू किंवा आम्हाला कुठला प्रश्न न विचारताच या बातम्या सगळ्या सुरू केल्या. आणि इनफॅक्ट हे जे काही मला आता तुम्ही नक्की काय दाखवतोय ते मला माहित नाही, मी बाहेर आहे. पण मला असं वाटतं की तिथे असलेल्या प्रेक्षकांपैकी कोणाला तुम्ही हा प्रश्न विचारला ना तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. साऊंड ट्रॅक बंद पडला, येस करेक्ट आहे, कारण आम्हाला त्याच्यामध्ये आमची एंट्री नुकतीच झाली होती आणि त्याच्यानंतर काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच्यामुळे असं झालं असं आम्हाला वाटलं. नक्की काय झालं ते आम्हाला पण कळलं नाही. आणि साऊंड ट्रॅकच नाही, ती लाईटच फ्लक्च्युएट झाली होती. तुम्ही जे साऊंड ट्रॅक बंद पडला म्हणताय ते चुकीचं आहे. ती जनसेट बंद पडल्यामुळे स्टेजवरचे माईक्स पासून सगळं बंद पडलं आणि त्यामुळे कोणालाच काही कळेना. आणि तो ट्रॅक आम्हाला गरजेचा असतो, त्याला आम्ही -1 ट्रॅक म्हणतो, तो आम्हाला गरजेचा असतो. डान्सर्स, एलईडी व्हिज्युअल ज्या त्याच्यावर चाललेल्या असतात त्या बऱ्याच गोष्टी त्याच्याबरोबर सिंकमध्ये चाललेल्या असतात. आता ही टेक्निकल गोष्ट आहे, पण माझं दुर्दैव, अजयचं दुर्दैव असं आहे की आज महाराष्ट्राला हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यायला लागतोय की ज्या लोकांनी लाईव्ह इन कॉन्सर्ट हा शब्द मराठी संगीतामध्ये कधीच नव्हता. आम्ही 120 म्युझिशियन्स लाईव्ह घेऊन त्यांच्याकडनं वाजवून घेतो, 2 जण. आम्ही त्याच्यासाठी 15 दिवस रिहर्सल करून त्या सगळ्या करतो. आता सुद्धा हा कार्यक्रम उशिरा ठरला तरी सुद्धा आम्ही तिथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही साऊंडची रिहर्सल वगैरे करत होतो आणि सगळ्यांच्याकडून करून घेत होतो. सो हे आमचं दुर्दैव आहे आणि खिन्न आहोत आम्ही खूप ह्या अशा पद्धतीच्या बातमीमुळे. अतुल, आपल्या दोघांवरही महाराष्ट्राचं खूप प्रेम आहे. आपली बाजू जाणून घेण्याकरता 12 वाजताही फोन केला होता, 3 वाजताही केला होता. आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासनाचं ढिसाळ नियोजन आहे त्याची आपण ही बातमी केलेली आणि मुद्दाम तुमची बाजू ऐकून घेण्याकरताच फोन लावला, कारण तुमच्या दोघांवरही प्रेम आहेच, त्यात शंकाच नाही. नाही, बरोबर, त्याबद्दल मी आभारच मानतो. पण तरी सुद्धा मी तुमच्याबद्दलच नाही म्हणत आहे. तुम्ही मला फोन केला होता आणि त्याच्यानंतर तो लँडलाईनवरनं आला त्यामुळे मला कळलं नाही. मी पण दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो आणि मला बेसिकली हे डायजेस्टच होत नाही की अशा पद्धतीने की म्हणजे ज्यांनी खरोखर आमचा मराठी म्युझिक कुठल्या कुठे घेऊन जायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्ही अशी मुलं आहोत की लहानपणापासून आम्हाला गाऊ नको म्हटलं तरी आम्ही गातो. जेव्हा आमची गाणी नव्हती काहीच तेव्हा आम्ही दुसऱ्याची गाणी गायचो. आणि आता जेव्हा आमचीच गाणी आहेत, आम्ही स्वतः तिथे गेलोय औरंगाबादला खास तेवढ्यासाठी, आणि तिथे अशा पद्धतीची न्यूज होतीये ही खरोखर आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही पर्सनली मला तुम्ही सांगा, ऍज अ ह्युमन बिईंग मला तुम्ही पर्सनली सांगा, तुम्हाला काय वाटतं काय घडलं असेल? असं घडलं असेल की आम्ही नुसतं ओठ हलवत होतो? अतुल, याच्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की शासनाचं जे नियोजन होतं, एकूणच शासनाचं जे नियोजन, तुमचा कार्यक्रम तिथे ठेवला होता,
लोडशेडिंग झालं, या सगळ्यात लोडशेडिंग नाही झालं तिथे. जनसेट लोडशेडिंग, तिकडे लाईटवर कार्यक्रम होऊच शकत नाही आमचा कुठलाच. नेहमी जनरेटर असतात. फक्त एक गोष्ट झाली की तिथले ऑर्गनायझर त्यांना आमच्या इथे आम्ही जेव्हा पुण्यात मुंबईत कार्यक्रम करतो तेव्हा आमच्याकडे बॅकअप जनसेट असतो, तो कदाचित तिथे नव्हता आणि तो फ्लक्च्युएट झाला. त्यामुळे सगळंच फ्लक्च्युएट झालं आणि त्याच्यानंतर ते ऑन होईना आणि खरं सांगायचं तर ना मला ते थोडंसं आम्ही नुकतेच स्टेजवर आलो होतो त्यामुळे आम्ही सगळेच जण बावरलो की आपला एक शोच एक कार्यक्रम सुरुवातीला एक आपला मूड लागत असतो आणि त्या मूड लागत असताना त्याच्यामध्ये असं विघ्न कसं काय आलं त्याच्यामुळे आम्ही थोडेसे बावरलो. पण त्याच्यानंतर आम्ही सावरून घेतलं सगळं. म्हणजे आपण औरंगाबादचे जे प्रेक्षक आहेत की तुम्ही जे म्हणताय प्रेक्षकांचा काय नाराज वगैरे, त्या प्रेक्षकांचे आता तुमच्या माध्यमातून आभार मानतो. कोणीही हल्लं नाही. याच करता अतुल दुपारपासून आपल्याला फोन लावत होतो. आपण गाण्याचे कार्यक्रम करता, आम्ही इतर कार्यक्रम करतो, लाईव्ह कार्यक्रमांचा अनुभव आपल्याला असतो. पण एकूणच जी तुमची बाजू ऐकायची होती दुपारपासून त्यासाठीची धडपड होती. आपण झी 24 तासशी बोललात त्याबद्दल आपले आभार. अतुल गोगावले आणि अजय गोगावले, एक ट्रॅक आवश्यक असतो त्या अशा कार्यक्रमाकरता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद पुन्हा एकदा आपण बोललात त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.